नमस्कार, मी डॉक्टर अभिजित. ही माझ्या हातामध्ये तुरटी म्हणजेच ॲलम दिसत आहे. ही तुरटी घरगुती उपायांमध्ये खूप वर्षापासून वापरली जाणारी नैसर्गिक आणि प्रभावी गोष्ट आहे. तुरटी जर आपण पाण्यामध्ये बोरवेल्सच्या पाण्यामध्ये जर आपण टाकली तर तुरटी टाकल्याने ते पाणी त्याच्यातला जो काही गाळ आहे तो जमिनीला जाऊन बसत असतो. यासाठी आपण वापरत असतो. अनेक घरगुती उपायांमध्ये ही तुरटी वापरत असतो. तर ह्याच तुरटीचे म्हणजेच ॲलमचे औषधी गुणधर्म आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. तर सगळ्यात पहिला औषधी गुणधर्म आहे की अँटीसेप्टिक गुणधर्म आहे. आपल्याला कुठेही जखम झालेली असेल, कट झालेलं असेल, खरचटलेलं असेल, त्यानंतर आपला रक्तस्राव थांबत नाही आहे. जखम झाली आहे, रक्तस्राव लवकर थांबत नाही आहे. तर त्यावेळेस आपण जर त्या रक्तस्रावाच्या ठिकाणी तुरटी लावली तर रक्तस्राव थांबण्यास मदत होणार. आपल्या त्वचेवर ग्लो वाढवण्यासाठी, त्वचा तेजस्वी बनवण्यासाठी, ग्लोविंग बनवण्यासाठी तुरटी उपयोगी ठरणार आहे. तर आपल्याला काय करायचंय, तुरटी व्यवस्थित पाण्यामध्ये ओली करून ती जर आपण आपल्या चेहऱ्यावरती लावली तर आपला चेहरा तेजस्वी होण्यास मदत होणार आहे. त्यानंतर आपल्याला आपले जे काही दात आहे ते दात तेजस्वी बनवायचे असेल तर दातासाठी सुद्धा तुरटीची पावडर तयार करून आपण जर त्याने दात घासले तर आपल्या जे दात आहे ते चमकदार होणार आहे. आणि त्यानंतर आपल्या तोंडामधून दुर्गंधी येत असेल तर आपण याच्या तुरटीची पावडर पाण्यामध्ये टाकून त्याचा जर गुळणा सकाळ संध्याकाळ केला तर आपल्या तोंडामध्ये येणारी जी काही दुर्गंधी आहे ती दूर होणार आहे. आपल्या चेहऱ्यावरती पिंपल्स आलेले असतील तर पिंपल्स घालवण्यासाठी सुद्धा तुरटी उपयोगी ठरणार आहे. आपल्याला आता उन्हाळा चालू आहे आणि उन्हाळ्यामध्ये बऱ्याच जणांना खूप घाम येत असेल तर त्या घाम घालवण्यासाठी देखील आपण सकाळी आंघोळ करताना तुरटीने जसे साबण आपण लावतो अंगाला तशाच ज्या ज्या ठिकाणी आपल्याला घाम येत आहे त्या ठिकाणी जर ही तुरटी लावली तर आपला जास्त घाम जो येत असेल तर तो कमी होण्यास मदत होत असते. तर हे होते ह्या तुरटीचे औषधी गुणधर्म. हा व्हिडिओ माहितीपूर्ण असल्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा, रिशेअर करा आणि इंस्टाग्राम, युट्यूब, फेसबुक या तिन्ही माध्यमांवर वेगवेगळे व्हिडिओ बघायला विसरू नका.